टीपू सुल्तान जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, टीपू सुल्तान जिंदाबाद, शेरे मैसूर, टीपू सुल्तान, शेरे मैसूर। 276वीं यौम पैदाइश के मौके पर हम टीपू सुल्तान सर्कल में सब लोग जमा होके, इसमें हमारे डिप्टी एमएलए मोहम्मद शाह आलम साहब और हमारे टीपू सुल्तान के बानी सईद भाई और हमारे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट हाई फेरो साहब, सिटी प्रेसिडेंट मासूम साहब और तमाम हमारे यसी भाई जो विश्वनाथ पट्टी है, हमारे मारेपा साहब है और हमारे पास साहब कुमार और जो कांग्रेस के और जो दूसरे लीडर्स आए, इसमें हमारे मासूम भाई, हमारे बी रमेश और हमारे असलम पाशा, हाँ करीम भाई और जो आए मैं जिनका नाम नहीं ले सका, और हमारे सिटी यूथ प्रेसिडेंट शहबाज साहब। हम तमाम लोग आज इस सर्कल पे जमा होके जो हर साल की तरह इस साल भी उनका जन्मदिन जो खरोश से मनाए हैं, हम इंशाअल्लाह हमारे साथ साथ आने वाली नस्ल भी ता क़यामत तक इस जन्मदिन को मनाएगी, क्योंकि टीपू सुल्तान मुसलमान के एक रहनुमा नहीं, हिंदुस्तान के एक मर्द मुजाहिद थे। इनका जन्मदिन सारे कौम के जो सेकुलर माइंड रखते हैं उन्होंने हर साल जो खरोश से मनाते हैं, इसी तरह हम भी हर साल मनाएंगे। और अभी मारेपा साहब ने बताया है कि इस टीपू सुल्तान सर्कल पे एक टीपू सुल्तान की स्टैचू के बारे में जो उन्होंने कारपोरेशन को एक मेमोरेंडम दे के उस बनाने के लिए अपील करेंगे इंशाल्लाह। मैं आज कारपोरेशन के डिप्टी मीर की हैसियत से मैं बोल रहा हूँ, तमाम लोग मिलके अगर एक एजुटेशन यानी तो एक मेमोरेंडम कारपोरेशन को देंगे तो अगर उसमें कानून में गुंजाइश है स्टैचू की तो स्टैचू बनाएंगे, नहीं तो जो उनका हर जगह जो सर्कल बनाने उस तरीके का आने वाले साल तक हम सब मिलके इंशाल्लाह इसको रेडी करेंगे बोल के। टीपू सुल्तान जिंदाबाद। आज शहीद हजरत टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह का 276वां जन्मदिन मना रहे हैं रायचूर ज़िले के सतह पे, जिसके सदारत अली जनाब शाह आलम साहब और हमारे टीपू सुल्तान के राज संचालक सैयद हुसैन साहब और मेरे कमेटी के सिटी प्रेसिडेंट मासूम साहब, हमारे गौरव अध्यक्ष ऑनेबल प्रेसिडेंट साजिद समीर साहब, मासूम साहब, यूसुफ खान साहब, रज़ाक उस्ताद साहब, असलम भाई साहब, करीम भाई साहब, मारेपा मेटी साहब, राजू साहब, जो भी मुझे ये एक से एक हाथ पकड़ के जो मजबूत करे हैं टीपू सुल्तान कमेटी के लिए, मैं उनका शुक्रगुजार हूँ। टीपू सुल्तान के ताल्लुक़ से बात करना सब मेरे दूसरे कम्युनिटी के भाई लोग, मेरे बड़े भाई शाह आलम भाई, सैयद हुसैन साहब सब बता चुके हैं टीपू सुल्तान क्या है। मैं बोलना नहीं चाहता हूँ ज़्यादा। टीपू सुल्तान का एक ही शेर कहते हुए मैं तमाम शहरान रायचूर के अवाम को मुबारकबाद देता हूँ। 100 साल ज़िंदगी से एक दिन की शेर की ज़िंदगी बेहतर है। टीपू सुल्तान ने कहा है जब तक हमारा दम है और हमारे आने वाले बच्चों को भी हम बोल के देंगे, टीपू सुल्तान सर्कल पे टीपू सुल्तान जन्मदिन मनाते रहेंगे। शुक्रिया, अस्सलाम वालेकुम। ಸುಲ್ತಾನ್ ಅವರ 276ನೆಯ ಜನ್ಮದಿನಾಚರಣೆಯ ಅಂಗವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಸೇರಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಸಮಾಜದ ಮುಖಂಡರಿಗೆ ಶುಭಾಶಯ ಹೇಳುತ್ತಾ, ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರು 1750 ನವೆಂಬರ್ 10ಗೆ ಈ ದೇಶದ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಕೋಲಾರ ಜಿಲ್ಲೆಯ ದೇವನಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಅವರು ಜನ್ಮ ಪಡೆದರು. ಅವರ ಸಾಧನೆ ಇತಿಹಾಸ ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆಲ್ಲ ಇಡೀ ಜಗತ್ತಿಗೆ ಗೊತ್ತಾದಂಥ ವಿಷಯ. ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರ ಜನ್ಮದಿನಾಚರಣೆಯನ್ನು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಅಬ್ದುಲ್ಲಾ ಫೇರೂಜ್ ಅವರೇ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಹಿರಿಯರಾದಂಥ ಶ್ರೀ ಮೊಹಮ್ಮದ್ ಶಾಹ ಆಲಂ ಅವರೇ ಮತ್ತು ಸಾಜಿದ್ ಸಮೀರ್ ಅವರೇ, ಮಾಸೂಮ್ ಸಾಬ್ ಅವರೇ ಮತ್ತು ನಮ್ಮ ನಗರ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಮಾಸೂಮ್ ಅವರೇ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳಾದಂಥ ಅಮೀರ್ ಬೇಗ್ ಮತ್ತು ಜಹೂರ್ ಅಹಮದ್ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಅಸ್ಲಂ ಪಾಷಾ, ಅಬ್ದುಲ್ ಕರೀಂ ಸಾಬ್ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ದಲಿತ ಮುಖಂಡರಾದಂಥ ಮಾರೆಪ್ಪ ಸಾಬ್, ಯೂಸುಫ್ ಖಾನ್ ಸಾಬ್ ಮತ್ತು ಇನ್ನೂ ಅನೇಕ ಜನರ ಹೆಸರು ನನಗೆ ಗೊತ್ತಾಗಿದ್ದ ಕಾರಣ ಇಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಸಮಾಜದ ಗಣ್ಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳು, ಯುವಕರು, ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಾಧನೆ ಇಡೀ ಜಗತ್ತಿನಾಗ ಯಾರು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಅವರಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಕ್ತಿ ಯಾರಿಗೆ ಅಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ.
ಅವರಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಬ್ರಿಟಿಷರ ವಿರುದ್ಧ ಒಂದು ಹೆಜ್ಜೆ ಮುಂದಿಟ್ಟು ಹೋರಾಟ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಹಾನ್ ನಾಯಕ. ಟಿಪ್ಪು ಅವರ ಕಾಲದಲ್ಲಿ, ಅವರ ಆಡಳಿತದಲ್ಲಿ 38,000 ಕೆರೆಕಟ್ಟೆಗಳು ಇತ್ತು. ರೇಷ್ಮೆ ಬೆಳೆ ಪ್ರಶ್ನಿಸಿದ್ದರು. ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಏನು ಯುದ್ಧ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇವತ್ತು ಪ್ರತಿ ದೇಶದವರು, ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಾಧನೆ ಅದು ರಾಕೆಟ್ಲಿಂದ ಇವತ್ತು ಈ ಜಗತ್ತು ಅವರು ನೆನಪು ಮಾಡಬೇಕು. ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರ ಕೆಲವು ಜನ ಟೀಕೆ ಟಿಪ್ಪಣಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ, ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ. ಅದು ಅವರಿಗೆ ಕೆಲಸ ಇಲ್ಲದ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಇದ್ದಿದ್ದರೆ ಬ್ರಿಟಿಷರ ಜೊತೆ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. ಇಂಥ ಕೋಮವಾದಿಗಳೇ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಿದ್ದರು. ಕೋಮವಾದಿ ಶಕ್ತಿ ಯಾವತ್ತಿಗೂ ಸರ್ವನಾಶ ಆಗೋದು ಖಂಡಿತ. ಸತ್ಯನೇ ಗೆಲ್ಲುತ್ತದ. ಒಳ್ಳೆಯವ್ರ ಹೆಸರು ಯಾವತ್ತಿಗೂ ಹೊರಗೆ ಬಂದೇ ಬರ್ತದ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಈ 25 ವರ್ಷದಿಂದ ಈ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಜಿಲ್ಲಾ ಸಂಘಟನೆ ಮಾಡಿ ಈ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಸಂಘಟನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಅಬ್ದುಲ್ಲಾ ಫೇರೂಜ್ ಮತ್ತು ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು. ಅವರಿಗೆ ತುಂಬ ಸಹಕಾರ ನೀಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಮುಖಂಡರು, ಎಲ್ಲ ಸಮಾಜದ ಮುಖಂಡರಿಗೆ ನಾನು ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ, ಮತ್ತು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರ ಏನು ಒಂದು ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಏನು ಇವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಸಾಧನೆ, ನಮ್ಮ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರು 2015ಗೆ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಜಯಂತಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಸಂಘದಿಂದ ಮನವಿ ಪತ್ರ ಕೊಟ್ಟ ಮೇಲೆ 270 पर 6 सालवा हजरत टिप्पू सुल्तान जयंती मना रहे हैं। आज इस जयंती के अंदर आप सभी लोग देख रहे हैं, सभी हमारे पूरे हमारे दलित संगठन के हमारे पूरे जो लीडर्स हैं, हमारे विश्वनाथ पट्टी है, एम.आर. बेरी है, कुमार है और जॉन बिस्ली साहब है, हमारे टिप्पू सुल्तान के अध्यक्ष जिलाध्यक्ष है फेरोज है, हमारे मासूम भाई है और स्टेट कन्वीनर हमारे सैयद भाई, हमारे डिप्टी मेयर साहब गौरवाध्यक्ष समीर साहब है, ऐसे हमारे बिदु कृष्णा साहब है, सिटी प्रेसिडेंट है। कई सारे हमारे सिटी के जो भाईचारा का जो एकता है यहाँ पर अब सभी को देखने मिलता है। जैसा कि आप लोग सभी जानते हैं, टिप्पू सुल्तान हजरत टिप्पू सुल्तान जो शहीद का नाम दर्जा दिया जाता है उनको, जो हमारे आज़ादी के लड़ाई में जो उन्होंने हिस्सा लिया, वो एक क़यामत तक उनका नाम रखने वाला है। और लास्ट टाइम जो हमारा गवर्नमेंट आया था, सिद्धरामैया साहब के गवर्नमेंट में, कोई भी आज तक नहीं करे जो काम सिद्धरामैया साहब हमारे हजरत टिप्पू सुल्तान जयंती गवर्नमेंट से मनाने का एक ऑर्डर करे थे। वो होने के बाद आप लोगों को जो भी मालूम है, मडिकेरी कोडगी वालों को उठाकर हमारे भाइयों में लड़ाने की कोशिश कर जो फैसिस्ट मनोभावना रखते हैं, वैसे लोग हमारे भाइयों में झगड़ा डालने की कोशिश कर ये टिप्पू सुल्तान जयंती को एक रोकने का कोशिश किया। और बीजेपी गवर्नमेंट आने के बाद टिप्पू सुल्तान जयंती को वो लोग एक गवर्नमेंट प्रोग्राम रद्द कर दिए। इसीलिए मैं अब फिर वो लोग हमारी गवर्नमेंट आने के बाद फिर कोशिश करने के बाद हमारे भाइयों के अंदर लड़ाने की कोशिश जो बीजेपी वाले हमेशा कर रहे हैं, इसलिए वो फसाद नहीं होना। बल्कि सिद्धरामैया साहब भी है ना, हमारे अंदर हमारे टिप्पू सुल्तान के जितने भी जो सेकुलर जो माइंडसेट रखते हैं, जो ऐसे लोग सभी मिलकर हम यहाँ पर मनाया जा रहा है। हर कर्नाटक शहर के अंदर, सारे हिंदुस्तान के अंदर टिप्पू सुल्तान के जयंती मना रहे हैं। जैसा कि आप सभी जानते हैं, टिप्पू सुल्तान नाम एक ऐसी चीज़ है जो क़यामत तक वो नाम मिटने वाली नहीं है। इसीलिए जो उनके दौर में जो जंग हुई थी, तीसरी जंग जो मैसूर आंग्लो इंडियन की जंग हुआ था, उस जंग में उनको एक शिकस्त हुई, तो अपने 3 करोड़ 3 लाख का जो मुआवजा देने का एक बात था, उसके अंदर एक हमारे जो अंग्रेज़ों को अपने 2 बेटों को गिरवी रखकर जो हिंदुस्तान हमारे ज़मीन की रक्षा करने के लिए वो मिसाल दिए थे। इसीलिए टिप्पू सुल्तान एक ऐसा नाम है जो दुनिया कभी मिटा नहीं सकती, एक ऐसा टिप्पू सुल्तान की जयंती हम जो सब मना रहे हैं, हमारे लिए सब फ़ख्र की बात है। जो कितना भी लोग टिप्पू सुल्तान को नाम मिटाने के लिए बीजेपी वाले कम्युनल माइंड सेट रखने वाले फैसिस्ट लोग जो टिप्पू सुल्तान को, उनके इतिहास को जो मिटाने जा रहे हैं, वो कभी मिटने वाला नहीं। क़यामत तक टिप्पू सुल्तान, जब तक हम ज़मीन ये चांद सूरज रहेगी, जब तक ये टिप्पू सुल्तान के नाम क़यामत तक रहने वाली है। इसीलिए सभी भाइयों को मैं पहली बात 270 पर 6 साल बाद टिप्पू सुल्तान की जयंती के लिए मैं सभी को मुबारकबाद देते हुए यहाँ पर सभी लोग हमारे भाई आए, उनको सभी को मैं शुक्रिया अदा करना चाहता हूँ। अस्सलाम वालेकुम।
ಸಮಾನತೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ನೀಲಿ ಅಂದ್ರೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ನೀಲಿ ಸಮಾನತೆ ಸಂಕೇತ, ತಾಯಿಯ ಸಂಕೇತ, ನೀರಿನ ಸಂಕೇತ. ನಾವು ನೀರಿನ ಸಂಸ್ಕೃತಿ ಅವರಿದ್ದೀವಿ. ಬೆಂಕಿಗೆ ನೀರೇ ಪರಿಹಾರ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗ್ತದ. ಬೆಂಕಿ ಅಂದ್ರೆ ಕೇಸರಿ ಅನ್ನೋದನ್ನು ನೀವು ಚೆನ್ನಾಗಿ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಹಾಗಾಗಿ ಬಂಧುಗಳೇ, ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಅಂದ್ರೆ, ದಲಿತರಿಗೆ ಭೂಮಿಯ ಉಳುವಂತ ಹಕ್ಕಿರ್ಲಾರ್ದಷ್ಟೀಗ ದಲಿತರಿಗೆ ಭೂಮಿ ಕೊಡುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹಿಂದೂ ದೇವಾಲಯಗಳಿಗೆ ಏನು ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅಂಥವ್ರನ್ನ ಹಿಂದೂ ವಿರೋಧಿ ಅನ್ನುವಂಥ ಪಟ್ಟ ಕಟ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಈ ಮನುವಾದಿಗಳು ಮಾಡಕತ್ತಾರ. ಅವರು ಯಶಸ್ವಿ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಸುಳ್ಳು ಯಾವಾಗಲೂ ಗೆಲ್ಲೋದಿಲ್ಲ, ಸತ್ಯನೇ ಗೆಲ್ತದ. ಇದು ಸತ್ಯ ಇದೆ. ಸೂರ್ಯ ಚಂದ್ರ ಇರೋ ತನಕ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವ್ರು ಇರ್ತಾರ. ಯಾಕಂದ್ರೆ ಆ ಕಾಲಘಟ್ಟದಲ್ಲಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಕುಬಸಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶಗಳಿರಲಿಲ್ಲ. ಮಲೆ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಅಂತ ಹಾಕ್ತಿದ್ರಂತ. ಆ ಕಾಲಕ್ಕೆ ಏನು ಮಲಯಾಳ ದೇಶದ ಕೇರಳ ದೇಶದಲ್ಲಿ ಅವರು ಸುಪರ್ದಿಗೆ ಬಂದಿರ್ತದ, ಅವಾಗ ಹೋಗ್ತಾರ. ದಲಿತ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಅಥವಾ ಶೂದ್ರ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಮಲೆಗೆ ಕುಬಸಾಕಂಥದ್ದು ಇರೋದಿಲ್ಲ. ಅವ್ರು ನೋಡ್ತಾರೆ, ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ತಾರೆ, ನನ್ನ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಯಾವ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಹಿಂಗೆ ಇರಬಾರ್ದು, ಅವರಿಗೆ ಬಟ್ಟೆ ಹಾಕಕ್ಕೆ ಕೊಡಬೇಕು, ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಇಲ್ಲ ಅಂತ ಆರ್ಡರ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಅವರು ದೊಡ್ಡ ಸ್ಥಾನವನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. ಸುಮ್ಮನೆ ಹೇಳೋದಲ್ಲ, ಅವ್ರು ಮಾಡಿ ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ. ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ದೊಡ್ಡ ಗೌರವವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ, ದಲಿತರಿಗೆ, ಶೂದ್ರರಿಗೆ ಯಾರು ಸಮಾನ ಅವಕಾಶಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವರನ್ನು ವಿರೋಧ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಈ ದೇಶದ ಮನುವಾದಿಗಳು ಮಾಡಕತ್ತಾರ. ಹಾಗಾಗಿ ಅದು ಅಂಬೇಡ್ಕರ್ನವರು ಸೋಲಿಸಿರೋ ಸಹ ಮನುವಾದಿಗಳೇ, ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನನ್ನು ವಿರೋಧ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಮನುವಾದಿಗಳೇ. ಅವರಿಗೆ ಸಮಾನತೆ ಅಂದರೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಸಮಾನತೆ ವಿರೋಧಗಳು ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಯಾರಾದರೂ ಇದ್ರೆ ಅದು ಮನುವಾದಿಗಳು. ಮನುಸ್ಮೃತಿನೇ ನಮಗೆ ಹೆಚ್ಚು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಬಂಧುಗಳೇ, ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಈ ದೇಶ ನಡೀತಕ್ಕಂಥ ಸಂವಿಧಾನದ ಪ್ರಕಾರ ಸಂವಿಧಾನದ ಆಶಯಗಳೇನಿದ್ದಾವೆ, ಸಮಾನತೆ, ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ, ಭ್ರಾತೃತ್ವ ಮತ್ತು ನ್ಯಾಯ, ಈ 4 ಅಂಗಗಳು ಕುರ್ಚಿಯ ಕಾಲುಗಳಿದ್ದಂಗ. ಇವುಗಳನ್ನ ಒಂದು ಕಾಲು ತೆಗೆದ್ರೆ ಕುರ್ಚಿ ಕುಂಟಾಡ್ತದ. ಹಂಗಾಗಿ ಸಮಾನತೆ ವಿರೋಧಿಗಳು ಮನುವಾದಿಗಳು, ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದ ವಿರೋಧ ಮನುವಾದಿಗಳು, ನ್ಯಾಯದ ವಿರೋಧಿಗಳ ಮನುವಾದಿಗಳು, ಭ್ರಾತೃತ್ವದ ವಿರೋಧಿ ಮನುವಾದಿಗಳು ಇದನ್ನ ಅಲ್ಲಾಡಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ನೋಡ್ತಿದ್ದಾರ. ಹಾಗಾಗಿ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ನಾವೇನಾದ್ರೂ ಇವತ್ತು ಬಟ್ಟೆ ಹಾಕಿದ್ದೀವಿ, ಇವತ್ತು ಭೂಮಿಯ ಒಡೆಯರಾಗಿದ್ದೀವಿ ಅಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಮೂಲ ಕಾರಣ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ರಾಗ್ತಾರ. ಅವರ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಇವೆಲ್ಲ ಇರ್ಬೇಕಂತ ಸಾಧುರು, ಸತ್ಪುರುಷರು, ಆರೂಢರು, ಅವರೂಢರು, ಸೂಫಿಗಳು ಹೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಮಾನತೆ ತತ್ವವನ್ನ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ಬರೀತಾರೆ. ಸಂವಿಧಾನ ಯಾಕೆ ವಿರೋಧ ಆಗ್ತದೆ ಅಂತಂದ್ರೆ, ಆ ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪೂರ್ವಿಕರು ಎಲ್ಲರೂ ಇದ್ದಾರೆ. ಅದು ಬುದ್ಧನಿಂದ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಸೂಫಿಗಳಿಂದ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲರೂ ಸಮಾನತೆಗಾಗಿ ಹೋರಾಟ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲರೂ ಸಂವಿಧಾನದ ಒಳಗಡಿದ್ದಾರೆ. ಉದಾಹರಣೆ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ, ಕುಲವೆಂದು ಬಡದಾಡಬೇಡ್ರಿ, ಹುಚ್ಚಪ್ಪಗಳಿರ ಕುಲದ ನೆಲೆಯೇನಾದ್ರೂ ಬಲ್ಲಿರ ಅಂತ ಕನಕದಾಸ ಕೇಳಿದ್ರು. ಅವರು ಆರ್ಟಿಕಲ್ 17ರಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ತಾರತಮ್ಯ में जुबानों के झगड़े पैदा किए गए। अंग्रेजी के लिए राह हमार कर दी गई। अंग्रेज हुक्मरानों के इशारों पर तारीखें लिखना शुरू की गई। नफरत को बढ़ाया गया। अंग्रेजों ने अपनी जिंदगियां उछालने पर वक्फ की। अंग्रेजों से पहले हिंदुस्तान के हिंदू मुसलमानों में बहुत कम कशीदगी थी, ना के बराबर थी। हर जगह अमन व अमान और मेलजोल से रहना पसंद करते थे। एक गवर्नर जनरल ने बरतानवी इक़्तिदार कायम कर रखने के लिए फिरका वाराना फसाद फैलाने का मंसूबा बनाया। हिंदुओं को, मुसलमानों को लड़ाने की बहुत फिक्र रहती थी। अल्लाह ताला ने ऐसा करने में उनके दिलों में मोहब्बत डाल दी। भाई भाई की तरह रहने लगे। हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सब हो जाएं भाई भाई। सुल्तान शहीद ने हिंदुओं को, ब्राह्मणों को बहुत सी जागीरें जमीनात भी दिए और मुसलमानों को भी दिए। तकरीबन से बहुत से ब्राह्मणों को नौकरी, सरकारी नौकरी, दफातर में